मॅडम जस्ट मिनिट मला सर आपण आज MSMEच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेला आहात. अनेकांना पुरस्कार देखील दिलेले आहेत. 22 जणांना पुरस्कार दिलेले आहात. त्याबाबत काय सांगा? आजचा हा देशातला पहिला असा कार्यक्रम होता की MSMEमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांना आमच्या MSSIDC मार्फत पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार देत असताना शेवटी आर्थिक मदत ही महत्त्वाची नसते, परंतु आर्थिक मदत देखील आम्ही उद्योजकांना केलेली आहे. ती त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असेल किंवा नसेल, परंतु त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे म्हणून आज आम्ही हे अवॉर्ड जाहीर केले होते. त्याचं वितरण आज झालं आणि मला सांगताना आनंद होतो की 10 दिवसामध्ये सुमारे 2200 लोकांनी आमच्याकडे पुरस्कारासाठी ॲप्लिकेशन केलं होतं. दिग्गज लोकांनी आमचा कोणाचाही, आमच्या ऑफिसर्सचा, मंत्र्यांचा, राज्यमंत्र्यांचा हे निवड करताना कुठेही संबंध नव्हता. आम्ही एक वेगळी टीम, एक नियामक मंडळ म्हणून तयार केली होती. त्याच्यातनं त्यांनी आम्हाला हे सगळे नंबर काढून दिले आणि कुठेही पार्सलिटी न करता पारदर्शकपणानं आज आम्ही हा पारितोषिक वितरण समारंभ केलेला आहे. सर, आपला व्हॉट्सअप जो स्टेटस आहे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे. योग्य लोकांच्या हातात असं आपण एक स्टेटस ठेवलेला आहे, तो चर्चेचा सध्या विषय ठरत आहे. मॅडम जस्ट मिनिट मला सर आपण आज MSMEच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेला आहात. अनेकांना पुरस्कार देखील दिलेले आहेत. 22 जणांना पुरस्कार दिलेले आहात. त्याबाबत काय सांगा? आजचा हा देशातला पहिला असा कार्यक्रम होता की MSMEमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांना आमच्या MSSIDC मार्फत पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार देत असताना शेवटी आर्थिक मदत ही महत्त्वाची नसते, परंतु आर्थिक मदत देखील आम्ही उद्योजकांना केलेली आहे. ती त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असेल किंवा नसेल, परंतु त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे म्हणून आज आम्ही हे अवॉर्ड जाहीर केले होते. त्याचं वितरण आज झालं आणि मला सांगताना आनंद होतो की 10 दिवसामध्ये सुमारे 2200 लोकांनी आमच्याकडे पुरस्कारासाठी ॲप्लिकेशन केलं होतं. दिग्गज लोकांनी आमचा कोणाचाही, आमच्या ऑफिसर्सचा, मंत्र्यांचा, राज्यमंत्र्यांचा हे निवड करताना कुठेही संबंध नव्हता. आम्ही एक वेगळी टीम, एक नियामक मंडळ म्हणून तयार केली होती. त्याच्यातनं त्यांनी आम्हाला हे सगळे नंबर काढून दिले आणि कुठेही पार्सलिटी न करता पारदर्शकपणानं आज आम्ही हा पारितोषिक वितरण समारंभ केलेला आहे. सर, आपला व्हॉट्सअप जो स्टेटस आहे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे. योग्य लोकांच्या हातात असं आपण एक स्टेटस ठेवलेला आहे, तो चर्चेचा सध्या विषय ठरत आहे. ते 4 वर्ष तेच म्हणतात ना, पण असं करत करतच आता 6 खासदार देखील आमच्याकडे आले. नगराध्यक्ष काल श्रीवर्धनचे आमच्याकडे आले. त्याच्यामुळं अशा बोलण्यामुळंच आम्हाला काही टायगर ऑपरेशन राबवावं लागत नाही. आपोआपच UBTचे लोक आमच्याकडे प्रवेश करतात. मुद्दा असा आहे की 4-4.5 वर्षामध्ये अशा पद्धतीचीच भाषा वापरल्यामुळं अनेक कार्यकर्ते दुखावले गेले. अनेक लोकांशी संवाद नव्हता, नॅचरल अलायन्स नव्हती म्हणून आम्ही उठाव केला. परंतु त्याच्यातून आत्मचिंतन करण्यापेक्षा कायमस्वरूपी आमच्यावर टीकाटिप्पणी करणं, शिंदेसाहेबांना बदनाम करणं, शिंदेसाहेबांना खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, हेच फक्त 4-4.5 वर्ष सुरू आहे. परंतु त्याच्यातनं शिवसेना जी वंदनीय बाळासाहेबांची आहे, ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करतात, त्यांच्या संघटनात्मक आणि लोकप्रतिनिधी बनण्यावर काही परिणाम झालेला नाही. उलट भारतीय जनता पार्टीनंतर या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जर पक्ष कुठचा असेल तर तो शिवसेना आहे. आणि काही लोकांनी आता खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आमचे शिवसेनेचे खासदार देखील आता 13 झालेले आहेत महाराष्ट्रात. TATच्या पेपरच्या बाबतीमध्ये काही गैरसमज प्रचंड पद्धतीनं त्या शिक्षकांमध्ये आणि संबंधित यंत्रणेमध्ये निर्माण झाले आणि म्हणून तो गव्हर्नमेंटने निर्णय घेतला. संजय पाटील असे म्हणतात की मी 5 वेळा खून केला आहे, मग आपलं सरकार कारवाई काय करत नाही असं राज ठाकरे म्हणतात. ह्याच्यावर काल मी स्वतः नागपूरमधनं स्पष्ट सांगितलं की संजय दिना पाटील जे आहेत हे अतिशय मैत्रीला दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे होतं. त्याचं समर्थन शिवसेनेनं केलं नाही किंवा एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं नाही. परंतु ते ज्या फेजमधनं जात आहेत, त्यांच्या पत्नीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं, त्यांच्या मुलीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं, त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये बोललं गेलं आणि म्हणून रागातनं तो त्यांचा उद्वेग होता. पण त्यांनी काल स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माझी देखील काल त्यांच्याशी सविस्तर याबाबत चर्चा झालेली आहे. मी देखील ॲज अ मित्र म्हणून सांगितलं, आमचे खासदार म्हणून सांगितलं की पत्रकारांची जी मनं दुखवलेली आहेत त्याबद्दल आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यांच्या वक्तव्याचं कोणी समर्थन केलेलं नाही. भविष्यामध्ये
संजय पाटील साहेब याच्यामध्ये नक्की सुधारणा करतील याची आम्हाला खात्री आहे. सभेमध्ये बोलताना असं म्हणतात MSMEचे आमचे उद्योजक एवढे मोठे महाराष्ट्रातले व्हावेत की त्यांनी भविष्यामध्ये डावोसला येऊन आमच्याबरोबर 25,000, 50,000, 1,00,000 कोटीचा MOU करावा, या शुभेच्छा मी माझ्या MSMEच्या सगळ्या उद्योजकांना दिलेल्या आहेत. संजय राउत छोड़ के किसी ने क्या बोला है तो पूछो. हर रोज़ हमें यही बयानबाजी करते हैं, उन्होंने बोला है ये हमारा है, उसमें कुछ भी अभी सुनने वाले लोग नहीं है. मतदार लोगों ने हमको मैंडेट दिया है. महानगर पालिका, नगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति, MLA के जो चुनाव थे वो अभी MLC के चुनाव हो गए, वो वहाँ तो सुपड़ा साफ हो गया. तो अभी वो बोलते हैं, वो बोलने के बाद हमको बोलना पड़ता है. ये ऐसी सोच जो आपके बारे में आपने बना के रखी है वो गलत है. वो उनका काम कर रहे हैं. अगर संजय राउत साहब रोज़ सुबह नहीं बोलेंगे तो UBT का अस्तित्व ही नहीं रहेगा. आपको लगता है तर ते आमच्याबद्दल बोलले होते. 80 पैकी 60 आम्ही निवडून आलो, 103 पैकी 20 त्यांचे निवडून आले. आता परत तुम्ही म्हणताय की 14 आमच्या मार्गावर आहेत. पण उदय सामंत साहेब या बाबतीमध्ये असा एक प्रश्न पुढे येताना दिसतोय की मशाल चिन्हावर एखादा खासदार किंवा आमदार निवडून यावा आणि तो शिवसेनेने फोडावा, हे कितपत योग्य असं एकंदरीत चर्चा आहे या संदर्भात. हे कोण बोलतंय मला माहीत नाही, पण भाजप शिवसेनेबरोबर युती करावी, युतीमध्ये 180 पेक्षा जास्त आमदार निवडून यावेत आणि मग काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसावं, ह्याच्यामध्ये देखील काय अर्थ आहे. त्याच्यामुळे सुरुवात कोणी केली तर 2019ला जे महाराष्ट्र राज्याच्या जनतेनं मतदारांनी आम्हाला मॅन्डेट दिलं होतं, शिवसेना आणि भाजपला, आणि एकनाथ शिंदे साहेबांसकट आमची सगळ्यांची मागणी अशी होती की नॅचरल अलायन्समध्येच राहिलं पाहिजे, म्हणजे भारतीय जनता पार्टीबरोबरच युती झाली पाहिजे. त्यावेळी मतदान वेगळ्या पक्षांच्या माध्यमातून घेतलं गेलं. नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून मतदान घेतलं गेलं, वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावून मतदान घेतलं गेलं, अलायन्समध्ये मतदान घेतलं गेलं. आणि नंतर काँग्रेसबरोबर कोण गेलं, तो जो काँग्रेसच्या खांद्याला लागलेला धनुष्यबाण होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा शिवसेनेकडे आणला. त्याच्यामुळे जे काही उठाव झाला त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात पश्चाताप झालेला नाही. परंतु सरकार येण्यासाठी जे मॅन्डेट दिलेलं होतं ते कुणी धुडकावलं, हा देखील महाराष्ट्राला इतिहास माहिती आहे. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये स्पष्ट बहुमत, खासदारांमध्ये स्पष्ट बहुमत आहे, असं असताना खासदार आमदार फोडणं योग्य असं वाटतं मला. नाही, पण आता बघा, तुम्ही सगळे मिळून मी सांगत होतो तिकडे पत्रकार परिषद घेऊया, तुम्ही स्वतःहून माझ्या इथं पत्रकार परिषद घ्यायला मी स्वीकारलं की नाही, तर स्वतःहून जर कोण येत असेल तर आम्ही नाकारायचं कशाला. आहे की ते आमच्या बाबतीत कधीच चांगले बोलणार नाहीत ही आम्हाला पूर्ण खात्री असल्यामुळं आम्ही त्या मैत्रीची अपेक्षा देखील करत नाही. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी विमानामध्ये बोलले असतील तरी राजकीय संस्कृती आहे, विरोधकाला देखील बरोबर घेऊन जाण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जास्त काही राजकीय चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. आघाडीच्या मीटिंगमध्ये स्वतः उद्धव ठाकरे असं म्हणतात की आघाडी म्हणून आपण नक्कीच एकत्र आहोत का, एक शंका ते उपस्थित करताना. आता हा प्रश्न साहेब त्यांना विचारला पाहिजे ना. पण तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं, कारण की महाविकास नाही, आघाडी मला एकच वाटतं की महाविकास आघाडीचे जे 24 आमदार गैरहजर होते ते काय गैरहजर होते याची मी चर्चा त्यांच्यासोबत करणार आहे. शिवसेनेमध्ये आणण्यासाठी त्या ज्या 5 आमदारांवर जबाबदारी दिली त्यामध्ये तुमचं नाव पुढे येतं. नाही, मला याच्यामधलं एवढीच माहिती आहे की महाविकास आघाडीची परवाची जी बैठक झाली त्याला 24 आमदार गैरहजर होते. आता ते का 24 आमदार गैरहजर होते याची जरा माहिती घेतो आणि मग याच्यावर बोलतो. तर आपल्याकडे तो स्टेटस जो आहे तो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळलेला आहे सगळ्यांना. काल ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि UBTचे पक्षप्रमुख विमानातनं प्रवास केला अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न होत होता. त्याच्यातनं काहीतरी वेगळं घडेल, वेगळी राजकीय रणनीती स्थापन केली जाईल अशा पद्धतीची चर्चा होती. त्याला एक माझ्या पोथीप्रमाणे मी स्टेटस ठेवून उत्तर दिलं की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग हे त्या स्टेटसमधनं मी प्रदर्शित केलेलं आहे. आणि दोघांचाही मदतीचा हात जो आहे, अलायन्सचा जो हात आहे तो मजबूत असल्यामुळं दोघांनाही दुसऱ्या कोणाचीही गरज नाही असं त्याचा मतितार्थ आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या स्टेटसमधनं अनेक लोकांना ज्या काही भावना पोचवायच्या होत्या त्या पोचलेल्या आहेत. उद्धव ठाकरे असे म्हणतात, मला असं वाटतं की राजकीय संस्कृती हीच आहे ना, महाराष्ट्राची परंपरा हीच आहे की विरोधी पक्ष जरी असले तरी एकामेकाचं सुखदुःख एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. परंतु काही लोकांना आमच्या बाबतीत ते जमत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. बाकीच्या त्याची ताकद शिंदे साहेबांना दिल्लीतून मिळते असं रोहित पवार म्हणतात. याच्यावर आपण न बोललेलं बरं. पवारसाहेब तर बोललेले नाहीत ना, सोडून द्यायचे.